नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती। आज आपण पाहणार आहोत न्यूबॉर्न बेबीसाठी छानसं धोतर। हे ब्लॅक कलरचं धोतर मी बनवणार आहे बोरनांसाठी। त्यासाठी हे 2 कापड मी घेतलेले आहेत। आता इथे बघा, आपल्याला लांबी घ्यायची 22 इंच। 22 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलं आणि उंचीला आपल्याला 12 इंच घ्यायचं आहे। असं जर तुम्ही कमरेपासून खाली पायापर्यंत उंची मोजाल तर 9.5 ते 10 इंच येतं, पण आपल्याला थोडंसं हे मोठं घ्यायचं आहे कारण हा धोतर आहे ना, तर त्याचा झोळ पडतो म्हणून। आता हे मार्किंग करून झालेलं आहे आपलं आणि आता हा भाग मी कटिंग करून घेते आहे। मग ह्याला कापड किती लागेल तर तुम्ही 1 मीटर कापड आणा। 1 मीटर कापडामध्ये हे बसेल आरामात। हे 2 तुकडे आपले तयार झालेले आहेत। आता हे काय करायचं, सुलटवर उलट भाग ठेवायचा आहे। लक्षात ठेवा, सुलटवर उलट भाग। हे दोन्ही तुकडे आता एकावर एक ठेवलेले आहेत। त्याचे 3 समप्रमाणात आपण भाग केलेले आहेत। आता एक भाग उघडायचा, काठाची बाजू समोरच्या बाजूला जाऊ देत आणि आता काय करायचं, आपल्याला मधली उंची टाकायची इथे 5 इंचावर। 5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। इथे साईडने खाली 1-1 इंचावरनं बाहेरच्या साईडला यायचा आणि जेचा आकार द्यायचा आणि हा जे आकार आपण कापून घेऊया। आता कटिंग करून झालं ना की जो छोटा भाग आहे ना त्या साईडला 2.5 इंचावर मार्किंग करून असा गोल शेप द्यायचा। इथे आपल्याला नंतर निर्या येणार आहेत। आता आपली धोतरची संपूर्ण कटिंग झालेली आहे। आता आपण शिवायला घेऊया। हे दोन्ही भाग आपले इथे तयार झालेले आहेत। आता शिवायचं कसं ते मी दाखवते। शिवताना काय करायचं, एक भाग बाजूला काढून घ्या आणि ह्याच्यातला जो मोठा भाग आहे ना त्याच्यावर आपल्याला प्लीट्स टाकायचे आहेत। मोठा भाग आपल्या बाजूला घ्यायचा आहे आणि सरळ साईडने आपल्याला वरच्या साईडने अशा प्लीट्स टाकत जायच्या आहेत, अर्धा इंचाच्या। प्लीट्स एवढ्या टाकायच्या आहेत ना की त्या मधल्या जे भागावर त्या बसल्या पाहिजेत व्यवस्थित, एवढ्या प्लीट्स आपल्याला टाकायच्या आहेत। आता इथे बघा, मी जे भागावर ठेवून दाखवते तुम्हाला, मध्ये एक मार्किंग करायचं। इथे ह्या प्लीट्स आपल्या बसल्या पाहिजेत, पण तिथे जॉईन नाही करायचे, ते ह्या वरच्या फ्लॅपला आपल्याला त्या प्लीट्स जॉईन करून घ्यायच्या आहेत। लक्षात ठेवा, मी वरच्या फ्लॅपला त्या प्लीट्स जॉईन करते आहे। असाच सेम दुसरा पाय तयार करायचा आहे, काहीही बदल नाही आहे। सेम टू सेम असाच पाय असणार आहे दुसरा आपला। तर इथे बघा, ह्या फ्लॅपला मी त्या प्लीट्सवाला भाग जो आहे ना तो जॉईन करून घेते आहे। आता हा एक पाय आपला तयार झालेला आहे। आता हा जो फ्लॅप बाहेर आलेला आहे ना त्याला मिऱ्या पाडून घेऊया। ते जेवढे काठ आहे ना तेवढ्याच आकाराच्या पाडून घ्यायच्या आहेत आणि आता शिवायचं नाही, आता जस्ट आपल्याला एक बॉल पिन लावून घेऊया। असा सेम आपण दुसरा पाय तयार करून घेऊया। सेम हीच पद्धत आहे। तर हे दोन्ही पाय आपले तयार झालेले आहेत। आता काय करायचं आहे, एकमेकांच्या समोर आणायचे आहेत आणि हा जे भाग जो आहे ना तो आपण शिवून घेऊया आणि डबल शिलाई मारून त्याला ओव्हरलॉक करून घ्यायचं। आता इथे आपला जे भाग तयार करून झालेला आहे, शिवून झालेला आहे, ओव्हरलॉक पण करून झाला आहे। आता जिथे मगाशी आपण बॉल पिन लावलेलं ना त्या निर्या आता तिथे फिक्स करून टाकूया मध्यभागावर। बरोबर मध्यभागी आल्या पाहिजेत अशाच करायच्या आणि परमनंट शिलाई मारून घ्यायची त्या दोन्ही बाजूला। ही एक बाजूला माझी मारून झालेली आहे। आता ही दुसऱ्या बाजूला पण बरोबर ती मिऱ्या ना मधोमध आल्या पाहिजेत अशाच आपण ठेवायच्या आणि शिलाई मारून घ्यायची। आता हा धोतरचा आपला खालचा भाग तर तयार झालेला आहे। आता वरचा आपण नेफापट्टी तयार करून घेऊया। नेफापट्टी पहिले काय करायचं, आपल्याला बाळाच्या हाईटप्रमाणे करायची आहे, पण मी थोडासा नेफा मोठाच ठेवते। काय होतं की हा काय धोतर काय एका वेळेला घालणार नाही आहे, परत घातला जाईल ना, म्हणून थोडा मोठा ठेवायचा। तर इथे बघा, ही मी बरोबर जेवढं मोजलं ना 11 इंच, त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त घेऊन 12 इंचाची मी ही पट्टी घेतलेली आहे ऑन फोल्डवर। म्हणजे टोटल मोजाल तर 24 इंचाची ही पट्टी आहे। आणि आता इथे मी मार्किंग केलेलं आहे आणि जिथे मी मार्क केलेला आहे तेवढाच भाग आपण डबल टिप मारून घेऊया आणि वरचा भाग आपल्याला फोल्ड मारून घ्यायचा आहे। तो का जास्त मी एवढा फोल्ड ठेवलेला आहे माहिती आहे का, पुढे जाऊन तो उसवून ना
हाईट आपण अजून वाढवू शकते त्या धोतरची. म्हणजे हा बाळ आपलं हे 1.5-2 वर्षाचं होईपर्यंत पण सेम हा धोतर तो घालू शकतो. म्हणून मी नेपापट्टी थोडी मोठी ठेवलेली आहे. आता इथे बघा मी फोल्ड करून घेतलं आहे, दुमडपट्टी मारून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला तिथून नाडी टाकता येईल तसा मी ठेवलेला आहे ते. आता काय करायचं, हा फोल्ड मारून घ्यायचा व्यवस्थित. फोल्ड मारताना काय करायचं आहे, व्यवस्थित बघायचं. खालीवर होतो कधी कधी तो फोल्ड, म्हणून व्यवस्थित आधी ॲडजस्ट करून घ्यायचं. त्याच्यावर बॉलपिनने फिक्स करून घेऊया, म्हणजे ते वरखाली होत नाही. आता बघा ही फोल्ड केल्यानंतर ही पट्टी किती 2 इंचाची हार्डली तयार झालेली आहे, तेवढी बास आहे. आणि नंतर हीच पट्टी आपण ना ती एक शिलाई उसवून उंची वाढवू शकते त्या नेफ्याची आपण, म्हणजे धोतरची उंची वाढेल. आता ही मी शिलाई मारून घेते आहे तिथे, आणि हा नेफा आपण आता धोतरला जॉईन करून घ्यायचा. एकच सिंगल शिलाई मारा म्हणजे ती उसवता येईल. आता ही शिलाई माझी इथे मारून झालेली आहे. आता ही नेफापट्टी ही उलटी करायची. ही पहा, ही उलटी करून मग ह्या धोतर सरळच ठेवायचे, नेफापट्टी उलटी करायची आणि बरोबर मध्यभाग घ्यायचा. जिथून आपण नाडी टाकणार आहोत ना, तो भाग बरोबर मध्ये येऊ देत, जिथे मिऱ्या टाकल्या आहेत ना तिथे मध्यावर. आणि तसंच पाठचा भाग पण बरोबर जिथे जॉईंट आला होता मगाशी आपला, त्याच्यावर बरोबर त्या मिऱ्याच्या इथे तो जॉईंटचा भाग येऊ देत. आणि जर असं वाटत असेल की धोतर थोडंसं मोठं आहे, तर एखादी प्लीट्स तुम्ही मध्ये टाकू शकता, त्या नेफ्याला ॲडजस्ट होईल असं. आणि आता ह्या नेफ्याला संपूर्ण डबल टिप मारून शिवून घ्यायचं आणि वरनं परत ओव्हरलॉक पण करून घ्यायचं. आता इथे आपल्याला हा संपूर्ण धोतर तयार झाला आहे. माझं ओव्हरलॉक पण करून झालेलं आहे. आता जस्ट इथे मी वरती एक छोटंसं इलास्टिक टाकून घेतलं. एक 17 इंचाचं इलास्टिक तुम्ही टाका, 16 ते 17 इंचाचं इलास्टिक. आणि हे बघा, हा वरचा जॅकेट पण आहे, ह्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तोही तुम्ही पहा. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.